ठाणे म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर क्षणात येते ती झणझणीत मामलेदार मिसळ. ठाणेकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारी, बाळासाहेब ठाकरे ते शरद पवारांपर्यंत सर्वांनाच मामलेदार मिसळच्या चवीनं भुरळ घातलीये. खवय्यांना वेड लावणाऱ्या ठाण्यातील मामलेदार मिसळची वास्तू आता इतिहास जमा झाली आहे. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आलं असून ठाण्याच्या खाद्य संस्कृतीमधील एक सुंदर आठवण संपलीये. ठाणे शहराच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली मामलेदार मिसळ ज्या जुन्या वास्तूतून साऱ्यांच्या जिभेवर राज्य करत होती, ती वास्तू आता काळाच्या पडद्याआड गेलीये. तहसील कार्यालयाच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे हे प्रसिद्ध ठिकाण पाडण्यात आलं असून यामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचितातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त होते. जरी ही मिसळ आता शेजारील दुसऱ्या वास्तूत स्थलांतरित झाली असली तरी त्या जुन्या लाकडी बाकड्यांच्या आणि रांगांच्या आठवणी मात्र आता केवळ इतिहास जमा झाल्या आहेत. 1950च्या दशकात सुरू झालेल्या या छोट्याशा हॉटेलचा प्रवास थक्क करणारा आहे. सरकारी कामासाठी तहसील कार्यालयात येणारे अधिकारी आणि मामलेदार यांच्या हक्काचं खाण्याचं ठिकाण म्हणून या दुकानाची ओळख निर्माण झाली आणि तिथूनच याला मामलेदार हे नाव पडलं. केवळ चवच नाही तर या ठिकाणाने महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक स्थित्यंतरेही जवळून पाहिली आहेत.